रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य, रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब मागे बढ़ो। 1 जानेवारी महिन्यामध्ये आम्ही RTOला पत्र दिलं होतं की आता ही भाडेवाढ करा, कारण 10 वर्षापासून आम्ही 10 रुपयेच घेतो आहे। सगळी महागाई वाढली, 4 वेळा डिझेलचे आणि CNGचे भाव वाढले। 2015ला 20 रुपये CNG होती, ते आता 80 रुपये झाले। 80 रुपये झाले ना? 80 रुपये झाले, चौपट भाव वाढलेले आहेत। त्यामुळे आम्हाला शेअर रिक्षाला दरवाढ आम्हाला मान्य करा, 10चे 15 करा, कारण 2015ला 10 रुपये 12 रुपये मान्य झाले होते, असं परिपत्रक आमच्याकडे आहे आणि ते आम्ही वाढवले नाही। 10 वर्ष 10च रुपये घेतो आहे, म्हणून आता एकदम 15 रुपये सांगितले का, तर ते 2 रुपये आणि आता 3 रुपये फक्त वाढवले। त्यांचं काही एक उत्तर आलं नाही। पण उबाटाच्या त्या एका माजी पदाधिकाऱ्यांनी, मोरे नावाचा, त्यांनी तक्रार केल्यानंतर इथे आमच्या रिक्षावाल्यांवर 500 रुपये फाईन मारायला हे लोक रोज यायला लागले। शेवटी कंटाळलो आणि रिक्षावाल्यांनी आमच्या 4 दिवस हे बंद रिक्षा इकडच्या ठेवल्या। ह्याचं कारण असं आहे की ह्या परिवहन विभाग जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो माहीत नाही। तुम्ही आम्हाला 2015मध्ये 12 रुपयाचं हे दिलेलं असतानासुद्धा तुम्ही कोणीतरी सांगताय, कोणीतरी तक्रार करताय म्हणून तुम्ही रिक्षावाल्यांवर इतका अन्याय करणार का? हे खातं इतकं अन्याय करणार आहे? तुमचा कारभार आम्हाला माहिती आहे, सावळा गोंधळाचाच कारभार आहे। परंतु त्या गरीब रिक्षावाल्यांना कुणीतरी एखादा येतो आणि तुम्ही त्याचं ऐकून इकडे फाईन मारताय 500 रुपये। हे रिक्षावाले आमचे अर्धा तासाने त्यांचा नंबर येतो आणि अर्ध्या तासाने नंबर आल्यानंतर ते सोडायला गेल्यानंतर तिथून पॅसेंजर मिळतीलच असं नाही, रिकामी रिक्षा त्यांना घेऊन यायला लागतं। आणि विशेष म्हणजे कांजूरमध्ये 90% हे रिक्षावाले आमचे मराठी आहेत। मराठीचा आ वाढणारा उभाटा आज त्यांचेच पदाधिकारी, माजी पदाधिकारी इकडे कंप्लेंट करतो मराठी माणसांच्या रिक्षा बंद करण्यासाठी। त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हा ढोंगीपणा नाही आहे का उभाटाचा? उगीच मराठी करायचं, मराठीच्या आम्ही कैवारी आहोत, हे कैवारी वगैरे काही नाही आहेत। यांना आता मुंबई महापालिका पाहिजे म्हणून हे त्यांचं कावेबाज आहे। हे मराठी माणसांनी ओळखा, हे लोक आपल्याबरोबर आहेत का? हे मराठी माणसाच्या बरोबर आहेत? उभाटाचा या ठिकाणी धिक्कार केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, हा उभाटाचा एक माजी पदाधिकारी तक्रार करतो आणि ह्यांचा आमदार हा त्यांनी गेल्या महिन्यामध्ये त्यांनी पत्र दिले की 15 रुपये करावेत। हा किती दुटप्पेपणा आहे? या आमदाराचा हा दुटप्पेपणा आहे की नाही? तुझा माणूस तुझा ऐकत नाही, तुझा कार्यकर्ता तुझा ऐकत नाही की हे नाटक करायचं फक्त? तर ह्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीचा परिवहन विभागाने विचार करायला हवा। नाही तर हे आता आम्ही 4 दिवस बंद केले। जर हे 15 रुपये भाडेवर तुम्ही द्या नका देऊ, आम्ही 15 रुपयेच घेणार। काय करायचं ते कारण कसं काय करतात ते आम्ही पण बघतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।